हे जेवाय सगळी जेवण चालू आहे बघा माझं आज. सोले हे तर कशाचं ही कैरी शहरात जास्त जाते तर बघा. तर तिनं ठेसा केला नाही, काल केलता. कमेंटमध्ये आलंय की असं की ठेसा म्हणजे काय. आपल्या हिरव्या मिरचीचं एवढा एवढा लसूण आणि परत तुला सांगतो मिरच्या मला नाही त्यांना शेंगदाणे सांगायचं आहे. एवढं. हं. एवढं एवढं त्यात काय शेंगदाणं टाकायचं आणि त्याला खरडा म्हणते ती, कोण ठेसा म्हणतं, कोण चटणी म्हणतं, कोण झुमका म्हणतं. झुमका नाही, झुमका भाकर म्हणजे बेसन असते. होय तसं असतंय का. तर या जेवायला माझं चाललंय जेवण. खाली करायला जायचं. कोणी केला असायचा. कैरी आपल्याला नाद आहे कैरीचा. कोणाकडे असले तर घेऊन या मला. कोणाकडे असले तर सांगा, मी गेन निहायत वाटलं तर. मला लय नाद आहे कैरीचा, लोणच्याचा. जेवणही झाली का सगळ्यांची. असल्या कामाने आम्हाला लोणचं करायला भेटतंय का नाही. सर काय दारात ताईचा कालवणाचा या बाबा आहे. हॉटेलमधली तरी येते. किती खावा आणि किती भांडरात नाही. बस भाऊ थोडा भात मला लागतो बघा कंपल्सरी जेवताना. एवढा गोळाभर लागतो तर पोट भरतंय, भरल्याने वाटतं ना, तर मग ते जेवत वाटत नाही. घाम पुसा की लयच घाम आलाय. आज पाऊस सांगितलाय ना. अरे दूध नाही होत जात. पाऊस सांगितला 70% पाऊस सांगितला. थांबा की आता तापत आलाय दूध. आता खावा की दूध बे. आता कवा खावा आता नको राहू दे. आता खातो की हेच भाकर आणि आपली ज्वारीची भाकर, थोडा राईस. ही ताईनं मिरचूचं निमार्दच झालं सांगायचं. मिरचू आहे. मिरचू हिरव्या मिरच्या घ्यायच्या आपल्या एवढ्या एवढं शेंगदाणे घ्यायचं, एक लसणाचा कांदा घ्यायचा, मस्तपैकी भाजायचं आणि उकळात कुटायचं. थोडं तेलाची धार टाकून रगडून खाणायचं चपाती संग, नाही बाजरीच्या भाकरी संग, आणि त्या संग तोंडी एक कैरी. आता उन्हाळ्यात की मग एक चपाती खात असलं तर 2 चपात्या खाल्ल्या पाहिजे कैरी संग. कैरी खायला चांगली लागते का उन्हाळ्यात. आधी कोण भाकरच्या नंतर काय होतं उन्हाळ्यात पाणी पिऊन पिऊन मग एकाच कानात नाही एक बाटली एकार दे काय हे तसलं नसते. नका ते हायब्रिड झालं. देशी कशाला ऐकत नाही. देशी म्हणजे तू कैऱ्या घरी आंबा काप, त्यात हळद आणि मीठ टाकून भाकरीची तोंडी लाव, चव लागते बघ. आणि त्या दुकानातलं काय गव्हाचं वर्षाचं 2 वर्षाचं असतं, त्यामुळे आपल्याला नाही आवडत ते. कधी आणली का बरं मी लोणच्याची. नाही बरोबर लागत ती. तेवढं देखणं असतंय, तेवढं हेकणं असतंय. म्हणजे तेवढं देखणं माल असतो का ना, आतनं सगळं त्याला भुरा लागलेला असतो. हे आपल्याला नाही आवडत. हे सुकं काढलंय की थोडंसं. तिला म्हणलं होतं जरा फ्राय कर. अशी बी कमी राहिली. रात्याला काय मटण काय केलं का नाही. अगं आपलं गड बसले तर भैरोबाचं वर्षातनं एकवार आपल्याला पळायचं असते, तेवढं पळावं लागतंय. त्यामुळं आम्हाला काय वशात खायचं नव्हतं. त्यामुळं काय मी 9 दिवस आता उद्यापासून 12च्या मुहूर्त पौर्णिमेच्या आहे का नाही, पौर्णिमेला आमच्या गावातल्या गाड्या वडल्या असते त्या. उद्यापासून चालू केलं. आम्हाला तर जायला जमत नाही. पाऊस तर लई सांगितला. पाऊस 70% आहे. सीजन मध्ये नाही कुठं हलून चालून जमत. त्यांनी कशाला आपल्याला कामासाठी पैसे दिलेले असते ते. मग जत्राचं बी कसं नियोजन आहे आता काय माहिती. जत्रेला आता इथं पाऊसच सांगितलं आणि कसं जत्रेला जावं.
बघू नसला पाऊस तर जावा आहे का नाही. नसला तर आता ही कसली घरात बसू द्यायला लागली कसली दगा ही बघ बरं माझ्या अंगाला कसला घाम सुटलाय लई सुटलाय. दिसतंय कळा नाही कसली आहे. ते पुसा आधी टावेला ना. म्हणजे जरा एखादी जाती जास्त होय दूध आता चापलंय की चांगलं हा पण असं अर्धा लिटरच आहे दूध पण मला नसतं बरं का दूध का तुम्हाला नसतंय का तुमच्यासाठीच गरम केलंय हो माझ्यासाठी नाही केलं. अगं मी तू म्हणलं गरम करायची होती तू बरोबर आहे का. होय मी एक भाकर खाल्लेली असती एक भाकरीच्या वर एक भाकर जाते का नाही मी म्हणलं का ना दूध तापवायची होती तू आता दावते तू आता संध्याकाळ त्याच्यावर झटका देते मी संध्याकाळ दूधच खात नाही. मला आवडतंय तुम्हाला पण आवडतंय मग तुम्ही बी खायचं. हा हे काय झालंय काय झालंय घाम येते आता आम्ही भिजलेलंच आहे की घामानं. हा संपला आंबा गोडा केला पाहिजे आहे ते मग काय आमच्या तिकडले आहे ते की आईच्या इकडं आणू की आता केव्हा जायला जमत नाही ना काय नाही. आता 9 तारखेला पट्टी आला अजून 9 दिवसाने अजून मग जरा मस्त पैकी आपल्या मी काय तुम्हाला म्हणते काय दूध खात जाऊ नका काय खात जाऊ नका होय मला लागतंय म्हणताय हाय का एक दिवस खडा तुझा खरं सांग बरं काय दुधाला हाय का खरं सांग. अहो मी मटण खात नाही म्हणल्यावर दूध तरी नको मला ताकद येते मला दुधाला. मग मला म्हणलं की तू काय करते आधी आता मी आताच कामावरून आलेली असते आणि तुम्हाला आलं का जेवण लागतं मग त्यावेळेस काय ती तापवलेलं नसतं दूध त्याच्यामुळं आता तापवलेला झाले आता माझा हात धुवायचा काय म्हणून अहो झालंय मग अशी चोरा म्हणलंय दूध घ्या तुम्हाला अजून तसलं काय ते पटात उभे नाही चांगलं तापावं लागतंय त्याच्यामुळं. आणि आता मग खाली करायला जायचं ते मग कसं झालं सगळ्यांना जेवण सगळ्यांना बाय.